लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आजच्या लेखात आपलं मनःपूर्वक स्वागत. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाबाई होते. करोडो लोकांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी गनिमी कावा तंत्राचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील लोकांना समान न्याय व समानतेची वागणूक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्याला प्रेरणा देते. त्यांचा दृढनिश्चय, शौर्य व स्वाभिमान हे अनुकरण करण्यासारखे प्रतीक होते. त्यांच्या धाडसाला सीमा नव्हती. त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव व आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते. अन्याय व जुलूम याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण केली. त्यांचा स्वाभिमान जोपासला. आपल्या धर्माबद्दल व राष्ट्राबद्दल त्यांच्यावर प्रेम निर्माण केले. तसेच त्यांना पराक्रमाचे धडे दिले. दरवर्षी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. रायगडावर ढोलताशांच्या गजरात भगवे झेंडे घेऊन भगवा गुलाल उधळत जय भवानी, जय शिवाजीच्या प्रचंड घोषणा सुरू असतात. या दिवशी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. रस्ते व परिसर भगवामय झालेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून धोरणे राबवली. ते अन्याय व अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करत होते. त्यामुळे त्यांच्या राज्यातील जनता सुखी होती. त्या काळी शेतकरी वर्गही समाधानी होता. म्हणूनच त्यांना जनतेचा राजा असे म्हटले जाते आणि आजही जाणता राजा व रयतेचा राजा म्हणून त्यांचा गौरव केला जातो. जय भवानी, जय शिवाजी. तरुणांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे विविध गुण आणि त्यांनी केलेली कार्ये डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घालून दिलेला समाजकार्य व विकासाचा मंत्र पुढे चालू ठेवावा. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.